पोलिसांचा हिसका, छातीत भरली धडकी। कोण होता असं तू, काय झाला असं तू? पोलिसांचा हिसका, छातीत भरली धडकी। खरातची नौटंकी। नाशिक मधील कॅप्टन खरातला आता चांगलाच पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात झाली। कारण एवढ्या महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा, अनेकांना कोट्यवधींना लुबाडणारा खरात आता कोठडीत मुक्कामी आहे। एका गुन्ह्यात त्याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी मिळाली की लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी मिळते। त्यामुळे खरातची पोलीस कोठडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे। आता पोलीस कोठडी म्हटलं की पोलिसांच्या पट्ट्याचा प्रसादही मिळतोच। त्याच्यावर लिहिलेलंच असतं, हा चल खरं बोल। याच प्रसादाचा परिणाम की काय, खरातच्या छातीत अचानक दुखू लागल्याची बातमी आली। मात्र बुवाबाजीचं नाटक करून कित्येकांना फसवणाऱ्या खरातसाठी छातीत दुखल्याचं नाटक करणं असं किती अवघड आहे। हा तर त्याच्या हातचा मळ। त्यामुळे कोठडीत पोलिसांनी खरात सोबत काय केलं आणि त्याच्या दुखण्याचं नेमकं किती खरं, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। नाशिक मधील तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाला एक नवं आणि नाट्यमय वळण मिळालंय। विशेष तपास पथकाद्वारे सुरू असलेल्या कसून चौकशी दरम्यान खरातची प्रकृती अचानक बिघडल्यानं पोलीस प्रशासनाची मोठी धांदल उडाली। छातीत असह्य वेदना, मळमळ, उलट्यांचा त्रास, त्यामुळे त्याला तातडीनं कार्डियाक ॲम्ब्युलन्स मधून हॉस्पिटलमध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। अर्थात पोलीस मुख्यालयाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालं। अशोक खरातवर महिलांचं लैंगिक शोषण, काळी जादू आणि कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत। नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीची स्थापना केली। काही दिवसांपासून खरातची कसून चौकशी केली जाते। त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर येते। मात्र बुधवारी चौकशी सुरू असतानाच खरातनं प्रकृती अस्वास्थ्याची तक्रार केली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरातला अचानक छातीत दुखू लागलं, त्याला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला आणि अद्ययावत सुविधांनी सज्ज असलेली कार्डियाक रुग्णवाहिका बोलावून घेतली। रुग्णवाहिकेत खरातला प्रथमोपचार देताना त्याला काही काळ ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं। त्याला तीव्र डोकेदुखी आणि मळमळ होत असल्यानं रक्तदाब आणि इतर चाचण्या करण्यात आल्या। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच खरातच्या वकिलांनी न्यायालयात असा दावा केला होता की खरातला न्यूरोलॉजिकल समस्या असून त्याला तातडीनं न्यूरोसर्जनच्या तपासणीची गरज आहे। आजच्या घटनेमुळे वकिलांच्या दाव्याला जोर मिळाला असला तरी हा केवळ चौकशीपासून वाचण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंकाही तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जाते। दुसरीकडे खरातच्या प्रकृतीसोबतच एसआयटीचा तपासही आता अधिक व्यापक झालाय। खरातच्या संपर्कात असलेल्या आणि त्याला आश्रय देणाऱ्या पांढरपेशा लोकांची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे म्हणे। याच तपासाचा एक भाग म्हणून नाशिकमधील एका अत्यंत बड्या आणि नामांकित हॉटेल व्यावसायिकाला एसआयटीनं चौकशीसाठी पाचारण केलं होतं। या व्यावसायिकाची तब्बल 6 तास कसून चौकशी करण्यात आली। खरातनं जमावलेला काळा पैसा या हॉटेल व्यवसायात किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत। खरातच्या आश्रमातून जप्त करण्यात आलेली कागदपत्र, काही डायऱ्या आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे हा तपास पुढे सरकतोय। अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। अशा परिस्थितीत त्याची प्रकृती बिघडणं ही बाब तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। जर डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला तर पोलिसांना मिळणारी कोठडी आणि चौकशीचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे। या भोंदू बाबानं धर्माच्या नावाखाली अनेक सुशिक्षित कुटुंबांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं। भक्तीच्या नावाखाली चालणाऱ्या या काळपट कारभाराचे धागेदोरे आता मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या प्रकरणाकडे लागलंय। खरातच्या प्रकृतीबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून लवकरच अधिकृत बुलेटिन प्रसिद्ध केलं जाण्याची शक्यता आहे। सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलंय। पोलिसांकडून त्याच्या सुरक्षिततेची आणि तपासाची दोन्ही बाजू सांभाळताना मोठी कसरत करावी लागते।
या प्रकरणातील पुढील सुनावणीत न्यायालय खराच्या प्रकृतीचा विचार करून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावणार की पोलीस कोठडी वाढवून देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आधी ऐशोरामात राजासारखा राहणारा खरात, स्वतःला देव म्हणून घेणारा खरात पोलिसांच्या पट्ट्यापुढे मात्र नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा पोपट्यासारखा बोलतोय. त्यामुळं त्याच्याकडं किती दैवी शक्ती होती हे त्याच्या भक्तांना आता तरी कळलं असेल. आणि टेबल कांडमधील महिलांसाठी तर हा मोठा मानसिक धक्काच आहे. मात्र आपलं काही बाहेर येतंय का, ही धाकधूकही आहे. हे प्रकरण फक्त लैंगिक अत्याचाराचं नाही तर पापाचा घडा भरल्यावर कसा बँड वाजतो तोही चारी बाजूंनी हे दाखवणार आहे. कालपर्यंत खरातला बाबा 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 म्हणून गराडा घालणारे लोक कसे जादूसारखे गायब होत आहेत हेच या प्रकरणानं दाखवून दिलंय. खरातकडे बघून एकच डायलॉग आठवतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या कसा वाया गेला असं तू. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.